विशालजी या ठिकाणी आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे विशालजींना विनंती आहे। सर्व महामानवांना वंदन करतो। आज आपण भारत सन्मान अवॉर्ड 2025 या सोहळ्यासाठी इथं उपस्थित आहोत। संयोजकांचं सुरुवातीलाच आभार मानतो की अचानक त्यांनी मला या पद्धतीने इन्व्हाइट केलं आणि आपल्या समोर उभं केलेलं आहे। आपण सर्वजण इथे वेळात वेळ काढून आलेला आहात त्याबद्दल आपल्याही सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो। भारत सन्मान अवॉर्ड 2025 मला शेलार साहेबांकडनं कळालं की ते मलाही देणार आहेत। आता ते मी त्यांना काल प्रश्न केला तर मला का देणार आहे, कारण अचानकपणे त्यांचा कॉल आला आणि त्या पद्धतीने या बाबतीतली विचारणा झाली। मलाही समजलं नव्हतं, परंतु ज्यावेळी आता या क्षेत्रात काम करतोय, गेले जवळपास 13 वर्ष झालं मी समाज कल्याण विभागाशी जोडलेलो आहे आणि त्या पद्धतीनेच शासकीय नोकरी करत असताना ज्या अनुभव येत असतात आणि त्या योगे आपण ज्या समाजासाठी काम करतोय त्या पद्धतीने हे काम करत असताना या गोष्टी पुढे आल्यानंतर त्यांनीच मला सांगितलं की विविध माध्यमातून आम्ही तुम्हाला पाहत आहोत, ज्या पद्धतीने कामकाज चाललेलं असतं आणि ज्या वृत्तीने तुम्ही ते काम पुढे नेताय म्हणून किंबहुना आम्ही तुमच्या अशा पद्धतीने निवड करतोय। मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि उपस्थित जनमानसांना देखील त्याच पद्धतीने विनंती करतो की आपणही कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात निश्चितच आपलं नावलौकिक मिळवलेलं असणार आहे, परंतु येणाऱ्या पिढ्या आणि आपण जन्माला घातलेली लेकरं यांचं देखील तशाच पद्धतीने त्या गोष्टींमध्ये रूपांतर होईल याकरता आपण पुढे येणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनेच या समाजासाठी आपलं योगदान देणं गरजेचं आहे। या बाबी जर आपण डोक्यामध्ये ठेवल्या तर निश्चितच तुमच्या समोर असलेला हा तुमच्यातलाच एक अधिकारी असे कित्येक जण आपल्या समोर उभे राहतील आणि त्यानुसारच त्या योगे आपल्या समाजामध्ये आपल्या समाजाच्या जडणघडणीमध्ये त्या सर्वांचं योगदान राहील। मी पुन्हा एकदा संयोजकांचं इथं आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय।